ट्रॅक्टरचा आवाज वगैरे बघता ते पण आपल्याला चांगला भारी आवाज होतो। हमारा भाइयों मैं आप सभी का निकेत देखने पाटिल। आज हम रिव्यू करने वाले हैं महिंद्रा अर्जुन 555 डी। आप लोगों को जो ट्रैक्टर वगैरह वो आप लोगों को देखने को मिल जाएगा, जो कि 4x2 के साथ मिल जाएगा। तो आज हम इसका रिव्यू करने वाले। वैसे हमारे चैनल के ऊपर जो ट्रैक्टर का रिव्यू रहता है वो नॉर्मली आप लोगों को मराठी के अंदर ही मिलेगा, तो ये भी वीडियो आप लोगों को प्रॉपर मराठी के अंदर ही मिलेगा। चलिए फिर आज के वीडियो को स्टार्ट कर देते हैं। तर मित्रांनो, आपला हा जो मॉडेल म्हणता येईल हा आपला येऊन जातो महिंद्रा अर्जुन, जो की आपल्याला अल्ट्रा 1 मध्ये 555 डी हा आपला मॉडेल येऊन जातो। आणि सगळ्यात जास्त मॉडेल विकले जाते आणि पॉप्युलर पण आहे शेतकऱ्याच्या हिशोबानं, कारण की या ट्रॅक्टरमध्ये पॉवर वगैरे आपल्याला त्या टाईपची येऊन जाते। 50 HP आपल्याला ट्रॅक्टर येऊन जाते हे। आता आपण बोलायचं जसं की पीटीओ पॉवर वगैरे असते ते आपल्याला 44.9 HP आपल्याला आरामात मिळून जाईल। त्यासंग आपल्या गाडीमध्ये ब्रेक वगैरे असतात ते आपल्याला ऑइल ब्रेक वगैरे आपल्याला मिळून जातात ट्रॅक्टरमध्ये। आता आपण बोललो तर आपल्या सिंगल प्लेट आपल्या क्लच येऊन जाते आणि त्यामध्ये पाहिजे असं डबल पण तुम्हाला मिळून जाईल। त्यासंगच आपण बोललो याच्यामध्ये पॉवर स्टीअरिंग आपल्याला प्रॉपर मिळून जाईल वगैरे बोलता येईल ना। याच्यामध्ये आपल्याला जे कूलिंग सिस्टम असते ती आपल्या वॉटर कूलर मध्ये येऊन जाते। आता आपण बोललो पाहिजे इंजिन सिस्टम बद्दल आपल्या ट्रॅक्टरच्या, ती आपल्याला येऊन जाते 3054 सीसी मध्ये आपल्या याचं इंजिन वगैरे असं आपल्याला मिळून जाईल, जी की आपल्याला 4 सिलेंडर इंजिन येऊन जाते ट्रॅक्टरचं या। आणि त्यासंग आपण जर बोललो जे आपल्या ट्रॅक्टरमध्ये आपल्याला जे गिअर्स बद्दल आपण बोललो तर आपल्याला 8 फॉरवर्ड गिअर येऊन जातात आणि 2 आपल्या रिव्हर्स गिअर वगैरे त्यासंग मिळून जातात। त्यासंग आपल्या ट्रॅक्टरचे टोटल टॉर्क वगैरे म्हणतात ते आपल्याला 187 न्यूटन मीटर संग आपल्याला मिळून जाईल। आणि याला तुम्ही मॉडिफाय वगैरे करायचं असेल तुम्ही तसं याला करू शकता, जसं मोठे टायर वगैरे लावायचं असेल ते पण त्यामुळे आपल्या ट्रॅक्टरचा मायलेज वगैरे जे सध्यापेक्षा पण जास्त कमी होऊन जाईल। आणि आता आपण बोलू आपल्या ट्रॅक्टरमध्ये जशी RPM पॉवर वगैरे असते ते 540 पर्यंत मिळून जाईल। आणि आपलं जे याच्यामध्ये डिझेल टँक वगैरे म्हणता येईल ते आपल्याला येऊन जाते 5 लिटर संघ। त्यामुळे तसं तुम्ही आरामात जास्त डिझेल वगैरे टाकू शकत नाही। 65 याची मॅक्सिमम कॅपॅसिटी वगैरे आपल्याला मिळून जाईल। आणि आपल्या जे लिफ्टिंग कॅपॅसिटी असते आपल्या गाडीची, ती आपल्या ट्रॅक्टरची लिफ्टिंग कॅपॅसिटी वगैरे बोलता येईल ना, ती आपल्याला येऊन जाते 2000 kg पर्यंत आपल्या आरामात मिळून जाईल। आता आपण बोलूया समोरून तर आपल्या ट्रॅक्टरचा लुकवर आपल्या या टाईपमध्ये येऊन जातो। सगळ्यात पहिले आपण बोलूया त्या ट्रॅक्टरचं इथं तर सेंटरमध्ये आपल्याला येऊन जाते आपलं महिंद्राचं जे जुना लोगो तेच आपल्याला येऊन जाते। पण हेच सगळ्यात जास्त चांगलं दिसते या ट्रॅक्टरवरती। या टाईपमध्ये आपण बघू शकता। तुम्हाला कोणत्याही ट्रॅक्टरचा रिव्ह्यू करा बघायचा असेल तर कमेंट करून सांगा, तुमच्यासाठी कोणत्या ट्रॅक्टरचा व्हिडिओ वगैरे लवकर अवेलेबल करून देऊया। त्यासाठी आपण बघूया या साईडला इथं खाली आपले जे पार्किंग लाईट वगैरे इथे येऊन जाते आणि इथे येऊन जाते आपल्या हॅलोजन लाईट वगैरे। तुम्ही याला अपडेट करून LED वगैरे मध्ये पण जाऊ शकता, दिलेले प्रॉपर, म्हणजे की आपल्याला जास्त काय खोलाच काम नाहीये। आणि एका ह्याच्या 3 वरती जाईल, त्यानंतर आपल्या इथे दांडी वगैरे आपण अशी या टाईपमध्ये मिळून जाईल, त्यामुळे काय वरतीच उभं राहील। हे आपल्याला येऊन जाते आपल्या जे ट्रॅक्टरचं इंजिन वगैरे बोलता येईल ते की आपल्या 4 सिलेंडर मध्ये येऊन जातो। आणि बंद जर करायचं असेल तर त्या टाईपने आपण याला बंद करू शकतो। जास्त खोलायचं असेल याला तर आपण नाही काय याला साईडने आपण याला खोलू शकतो। कारण बोलू आपल्या ट्रॅक्टरचे टायर्स वगैरे बोलता येईल ना, तर आपल्या समोर टायर वगैरे बोलताय सगळ्यात पहिले। तर समोर आपले जे टायर आहे ते आपल्या ते इथे 750-16चा टायर होऊन जातो, जो की आपल्याला मिळून जाईल ट्यूबलेस मध्ये। आणि याच्यामध्ये तुम्हाला सीएट कंपनीचा टायर आहे, छोटा मोठा पण मिळून जाईल। आणि मागं आपण बोलू मागच्या टायर बद्दल, तर मागचा जो टायर वगैरे आहे ती आपल्याला येऊन जाईल, याची साईज जी आहे ती आपल्याला 16-9-28चा टायर होऊन जाते। यामध्ये आपल्याला 14चा पण टायर येऊन जाईल, 16चा पण मिळून जाईल। जेवढा मोठा टायर असेल ना तेवढा ते मायलेज जास्त म्हणजे कमी देईल आपल्याला, असं आपल्याला म्हणता येईल। त्या संगत आपण जर बोललो आता की समोरून याच्यामध्ये इथं तुम्ही नाही का जसं आपण मोठी बंपर वगैरे बोलता येईल, तुम्ही इथं लावायचं तुम्ही लावू शकता। आणि ऊसासाठी आपलं ट्रॅक्टर एकदम बेस्ट ऑप्शन म्हणता येईल। तुम्ही याला एक्स्ट्रा समोर टॉली लावायचे ते पण तुम्ही लावू शकता आरामातनी। आणि असं लुकर तुम्हाला समोरून या टाईपमध्ये येऊन जातो अर्जुनचा आपल्यावाल्या। साईड आपण बोललो तर आपल्याला इथं येऊन जाते आपलं बेजिंग मेन महिंद्रा अर्जुन अल्ट्रा 1 अल्ट्रा 1 आपल्याला येऊन जाते 555 DI हा मॉडेल येऊन जातो प्रॉपर। आणि याचा ग्राउंड केस वगैरे बघसाल तर किती उंच आहे, म्हणजे खाली लागायचं कुठे काही चान्सेसच नाही आहेत। आणि याच्यामध्ये आपल्याला टेक्निक ब्रेक वगैरे ब्रेकिंग सिस्टम वगैरे आपल्याला चांगली येऊन जाते ट्रॅक्टरमध्ये। टूल बॉक्स वगैरे आपल्याला बोलते ते आपल्या इथे येऊन जाते, तुम्ही जे काही टूल्स वगैरे ठेवायचे तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता। आणि या टाईपने आपल्या इथं जे आपण बोललो आपल्याला फक्त इथं इंडिकेटर्स आणि इथं फक्त आपलं नॉर्मल पिवळा लाईट वगैरे चालू राहील ते। बाकी आता आपण बोललो भाऊ ट्रॅक्टरवरती, तर आपला हा जो मॉडेल आहे ना हा आपला येऊन जाते आपल्याला सेंटर गिअरवाला आहे। हां, हे आपल्याला येऊन जाते मतलब की हा आपला जो मॉडेल आहे आपला सेंटर गिअरवाला आहे। यामध्ये तुम्हाला साईडमध्ये पण ऑप्शन येऊन जातो। साईड म्हणजेच की आपल्याला यामध्ये 2 मॉडेल येऊन जातात। एक येऊन जाते आपलं सेंटर गिअर जे सध्या आपल्या समोर उभं आहे, ज्याचा आपण रिव्ह्यू करत आहोत। आणि एक येऊन जाते आपल्या साईडमध्ये जे आपल्याला या बाजूला येऊन जाते, सेंटरमध्ये याला गिअर वगैरे येत नाही। तर तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही कोणतं मॉडेल घेसाल। पण 100% 99 जे शेतकरी असतात ना ते जास्तीत जास्त करून सेंटर गिअरकडे जातात। भले ते अर्जुन असो किंवा स्वराज असो किंवा महिंद्रा असो, म्हणजे कोणतेही ट्रॅक्टर असो, पण सेंटर गिअरकडे जातील।
साईड गिअर कर लोक जरा कमी जातात. जे 4 व्हीलर ट्रॅक्टर वगैरे असं तर ते जायचं बघतील त्याच्या मागं. पण निम्मे तर लोक नाही का आपलं साईड गिअरकडे जातात. त्यानंतर आपण बोलू आपल्या स्टेअरिंग वगैरे बद्दल. आपलं या टाईप नाही का आपलं जे ट्रॅक्टरचं स्टेअरिंग वगैरे बोलतात ते आपल्याला येऊन जाईल. ट्रॅक्टरचा आवाज वगैरे बघतात ते पण आपल्याला नाही का चांगला भारी आवाज येतो. आपल्या रात्री जे असते ते आपल्या इथं काय म्हणतात ते आपल्या फक्त एवढेच येऊन जाते इथं. आणि याला बंद वगैरे करायचं असं तुम्हाला मी हे स्विच वगैरे दिलेले. आणि आपलं ट्रॅक्टर वगैरे आहे ना तेवढंच चालू होणार नाही जर तुम्ही नाही का आपलं जे हायलोचा गेअर आहे याला पण न्यूट्रल करणार नाही, आपलं हा गेअर पण न्यूट्रल वगैरे करणार नाही तर आपलं म्हणजे हे आपलं जे ट्रॅक्टर वगैरे म्हणता येईल हे चालू वगैरे होणार नाही. सध्या हे न्यूट्रलमध्ये आहे. यामध्ये तसे आपले 4 गेअर इथे येऊन जातात. हे आपल्या इथून जाते हायलोचं क्लच दोन्ही पण आपले ब्रेक वगैरे तुम्हाला माहितीच आहे. बाकी रेस वगैरे आपल्या खाली पण येऊन जाते वरती पण आपल्याला येऊन जाते. बाकी इथं आपण बोललो आपले जे हेडलाईट कंट्रोल वगैरे म्हणतात ते आपल्या इथून जातात. आणि त्या संग आपल्या सिंगल इंडिकेटर द्यायचं असं तुम्ही याला इथून असं देऊ शकता. जसं की डावीकडे द्यायचं डावीकडे देऊ शकता, उजवीकडे द्यायचं असं उजवीकडे देऊ शकता. हे तुमच्यावरती डिपेंड वगैरे आहे. जसं पाहिजे तसं तुम्ही यूज वगैरे करू शकता. खाली तुम्हाला काय जागा वगैरे दिलेली आहे तुम्ही सामान वगैरे काही पण ठेवू शकता त्यामध्ये. आणि इथं आपल्याला येऊन जातो इथं गेअर येऊन जातो. याचं काय आहे तुम्ही एकदा मग असाल. आणि इथं आपल्याला जागा वगैरे चांगली भेटलेली आहे. म्हणजे आरामात इथं दोघं एक मुलगा तर आरामात तसा बसू शकतो शेतात काम करताना. जे डीपचे कंट्रोल वगैरे असतात ना ते आपल्याला या साईडला इथे येऊन जातात. ज्याला तुम्ही ज्याद्वारे मागचं आपल्याला जे डीप वगैरे असं लावलेलं यंत्र वगैरे जे असतं आपल्या पाठीमागं लावलेलं ट्रॅक्टरच्या पाठीमागं त्याला तुम्ही का आरामात कंट्रोल वगैरे करू शकता. तसं आपल्या ट्रॅक्टरला तुम्हाला मॉडिफाय वगैरे करायचं असेल तुम्ही ते मॉडिफाय वगैरे करू शकता. कारण की हे ट्रॅक्टर मॉडिफाय करण्यासाठी पण चांगलं ऑप्शन वगैरे येऊन जाते. आणि आपण बोललो बा आपले जे याची डिझेलची की असते आणि आपल्या इंग्लिशची की हे दोन्ही का अलग अलग की येतात. म्हणजे चाब्या अलग अलग येऊन जातात. आणि याच्यामध्ये तुम्हाला डिझेल टाकायचं तुम्ही 65 लिटरपर्यंत डिझेल टाकू शकता याच्यामध्ये. आणि इंग्लिशची की वगैरे अलग घेऊन जाते आपल्याला. आपल्या सिंगल फक्त एकच आपल्या मिरर वगैरे येतं या टाईपमध्ये मिळून जाईल. बाकी आपण बोलूया आता मागच्या बाजूला जाऊया. कारण की इथं आपले जेवढी पण आपलं जे फीचर्स आहेत तेवढे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. इथं आपल्याला इथे येऊन जाते आपल्याला इन्फॉर्मेशन याच्याबद्दल जसं मॉडेल वगैरे आलेले आहे. त्याचं तिची नंबर इंजिन ऑइल वगैरे ते सगळं त्याची इन्फॉर्मेशन आपल्या इथे येऊन जाते. आणि जे पीटीओ पॉवर वगैरे बोलता येईल ना या टाइमला आपलं टायर वगैरेचे सीट कंपनी येऊन जातात. हे सगळ्यात मोठे साईज याच्यामध्ये 16, 9, 28 टायर येऊन जातो. बोललो तो इंडिकेटर रिफ्लेक्टर आणि ब्रेक लाईट वगैरे इथे येऊन जाते आपल्याला. त्यासंग आपण जर बोललो बा त्याचं मागचं लाईट वगैरे बोलता येईल ते शेतात काम करताना कामा पडेल ते की आपल्याला येलो कलरमध्ये येऊन जातो. तुम्हाला पाहिजे असं तुम्ही याला एक्स्ट्रा लाईट वगैरे आपण इथे लावू शकता किंवा याला व्हाईटमध्ये पण कन्वर्ट वगैरे करू शकता. बाकी टालीचे कंट्रोल वगैरे आपल्या इथे येऊन जातात. बाकी यंत्राचे कंट्रोल वगैरे आपल्या इथे येऊन जातात. ते पीटीओ म्हणतात आपल्याला ते आपल्या इथे येऊन मिळून जाईल. जे काय 540 मल्टी स्पीड पीटीओ आपल्याला ट्रॅक्टरमध्ये मिळत आहे. आणि मागं रिफ्लेक्टर वगैरे म्हणता येईल जे की आपल्या सुरक्षेसाठी आपल्या कामास पडतो. त्या टाईपमध्ये आपल्याला ट्रॅक्टर वगैरे मिळून जाईल. त्यासंग आपण जर बोललो यामध्ये आपले मॉडेल वगैरे खूप जास्त अवेलेबल आहेत. म्हणजेच की सेंटर गेअर पाहिजे असेल सेंटरकडे जाऊ शकता. डिलक्स मॉडेल पण आहे आपल्यापाशी. युवाटेक वगैरे पण अवेलेबल आहे. म्हणजे जसं पाहिजे तसं तुम्हाला ट्रॅक्टर वगैरे अवेलेबल वगैरे होऊन जाईल. म्हणजे तुमचं मन नाराज वगैरे नाही होणार. जसं म्हणसा तसं तुम्हाला नाही का ट्रॅक्टर अवेलेबल वगैरे होऊन जाईल. तर तुम्हाला व्हिडिओ वगैरे कसा वाटला कमेंट करून सांगा. तर यानंतर तुम्हाला कोणत्या ट्रॅक्टरचा रिव्ह्यू वगैरे बघायचा असेल ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुमच्या संग नवीन व्हिडिओत नाही आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम राम सगळ्यांना.